नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। अखेरकार संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिन्यांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती। तर मंत्री धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। आता बघूया सविस्तर बातम्या। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा भयानक फोटो माध्यमांवरती व्हायरल होताच महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केलं। मंत्री धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झाले। विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे भयानक फोटो माध्यमांवरती व्हायरल होताच आज महाविकास आघाडीच्या आमदारांनी मंत्री धनंजय मुंडे माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक पवित्रा घेत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। महायुतीचे 2 गुंडे कोकाटे आणि मुंडे, कोकाटे मुंडे, दाग अच्छे है मुंडे, कोकाटे सच्चे है, आकाचा आका महायुतीचा बोका, खुनी सरकार हाय हाय अशा जोरदार घोषणाबाजी करत विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती महाविकास आघाडीच्या आमदारांनी सरकार विरोधात जोरदार आंदोलन केलं। मंत्री धनंजय मुंडे यांना सुद्धा आरोपी करून मारेकऱ्यांना त्वरित फाशी द्या या मागणीसाठी शहरातील क्रांती चौक येथे सकल मराठा समाजाच्या वतीने भव्य निदर्शने करण्यात आले। संतप्त झालेल्या मराठा बांधवांकडून धनंजय मुंडे यांचे पोस्टर फाडून निषेध करण्यात आलाय। तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे। धनंजय मुंडेंनी आताच मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याची बातमी आम्हाला कळालेली आहे, परंतु धनंजय मुंडेंनी फक्त मंत्रिपदाचा राजीनामा देऊन भागणार नाही, तर धनंजय मुंडेंनी परळीतून जिथून निवडून आले त्या परळीचा विधानसभेचा राजीनामा दिला पाहिजे अशी सकल मराठा समाजाची मागणी आहे। आणि जोपर्यंत धनंजय मुंडे आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला सकल मराठा समाज शांत बसणार नाही। त्यामुळे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि प्रशासनाला आम्हाला सांगायचंय की नुसते मंत्रिपदाचा राजीनामा घेऊन भागणार नाही, तर ह्या अशा क्रूर कर्माला साथ देणाऱ्या आणि स्वतः त्याच्यामध्ये हात असणाऱ्या ज्यांनी राजकीय दहशत निर्माण केली अशा धनंजय मुंडेंनी आमदारकीचा राजीनामा दिला पाहिजे आणि राजकारणातून संन्यास घेतला पाहिजे। आणि हा महाराष्ट्रातला तमाम मराठा समाज धनंजय मुंडेला राजकारणातून संन्यास घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं। काल आमचा भाऊ स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येचे फोटो आणि व्हिडिओ व्हायरल झाले। प्रचंड द्वेष, प्रचंड चीड आणि प्रचंड राग आमच्या मनामध्ये आहे। आमच्या मनामध्ये राग, सगळ्यात पहिला हा वाल्मिक कराड याला फाशी झाली पाहिजे। दुसरा असं आरोपी हा जातीवाद मंत्री धनंजय मुंडे याला देखील सह आरोपी केलं पाहिजे। आणि या सर्वांना जाणून बुजून हेतू पुरस्कर पाठीशी घालणारे त्यांचे पक्ष प्रमुख अजित पवार हे देखील दोषी आहेत, यांचा देखील आम्ही निषेध करतो। धनंजय मुंडे सह आरोपी करावं, वाल्मिक कराडला फाशी झाली पाहिजे। अजून एक कृष्ण आंधळे फरार आहे, म्हणजे पोलिसांना आरोपी सापडत नाही, काय म्हणावं याला। हा द्वेष, ही चीड आमच्या मनामध्ये आहे। त्यामुळं छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने आज या सरकारचा, अजित पवारचा, धनंजय मुंडेचा निषेध आम्ही करतो। यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, यांना सह आरोपी करावं आणि ही केस तात्काळ फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवून आरोपींना फाशीपेक्षा जर कोणती शिक्षा असेल भारतीय संविधानामध्ये, फाशीबरोबर शिक्षा असेल, सर्वात मोठी शिक्षा त्यांना व्हावी अशी आमची मागणी आहे। आणि जर लवकर याच्यावर अंमलबजावणी झाली नाही तर छत्रपती संभाजीनगर सुरू झालेले आंदोलन याचा वनवा राज्यभर पेटल्याशिवाय राहणार नाही।
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व महाराष्ट्र राज्य लाल बागोटा शेतमजूर युनियनच्या वतीने विविध गावातील गायरान जमिनीवरती सौर ऊर्जा प्रकल्प करू नये, गायरान जमिनी असणाऱ्यांच्या नावावरती करून द्या यासह विविध मागण्यांसाठी निदर्शने, धरणे, आंदोलन करण्यात आले। त्यांच्या मागण्यांबाबत राज्य उपाध्यक्ष कॉम्रेड प्राध्यापक राम बाहेती यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। महाराष्ट्र राज्य लाल बागोटा शेतमजूर युनियनच्या वतीने आज छत्रपती संभाजीनगर औरंगाबादच्या कलेक्टर ऑफिस समोर धरणे आंदोलन सुरू आहे। या धरणे आंदोलनामध्ये कोलंबरी, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर आणि औरंगाबाद या 5 तालुक्यातील गायरानधारक, भूमिहीन शेतमजूर सहभागी झालेले आहेत। अजूनही गायरानधारक येतच आहेत। सुमारे 500 गायरानधारकांचं हे धरणे आंदोलन आज कलेक्टर ऑफिस समोर होत आहे। आमचं महत्त्वाचं मागणं असं आहे की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून गायरान जमिनी नावावर करा ही मागणी करत आहोत। सरकारनं GR काढला, पहिल्यांदा 1978ला, दुसऱ्यांदा 1990ला आणि 90पर्यंतची अतिक्रमणं नियमित करण्यात आली, पण त्याच्यानंतर 35 वर्ष झाली तरी ती तारीख बदललेली नाही। आमचं म्हणणं की 1990 14 एप्रिल 1990 ही जी तारीख होती ती बदला आणि आजपर्यंतची सर्व अतिक्रमणं नियमित करा। गायरानधारकांना, गायरानधारक अतिक्रमण करतात म्हणजे पोटा पाण्यासाठी करतात आणि दुसरे अतिक्रमण करतात म्हणजे त्यांच्या ढेऱ्या भरलेल्या असल्या देखील करतात। आणि म्हणून गायरान जमिनीतून जर काढायचंच असेल तर त्या ढेरपोट्यांना, श्रीमंतांना काढा, जमीन कसणाऱ्यांना, कष्ट करणाऱ्याला जमिनीतून काढू नका, अशी लाल बागोटा शेतमजूर युनियनची व भारतीय कम्युनिस्ट पक्षाची देखील मागणी आहे। जिल्ह्यातील विविध तांड्यांवरती वस्ती सुधार योजनेअंतर्गत सिमेंट रस्ते व पेव्हर ब्लॉक बसवण्यात आले असतानाही अन्य दुसऱ्या योजनेअंतर्गत तेच रस्ते आणि पेव्हर ब्लॉकच्या कामांना मान्यता दिल्याचा आरोप करत ही कामे रद्द करण्यात यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण ऑल इंडिया बंजारा टायगरच्या वतीने करण्यात आलं आहे। या मागणींबाबत अशोक राठोड यांनी एडीएन सोबत बोलताना अधिक माहिती दिली आहे। राज्यातील भटकंतीचे जीवन जगणाऱ्या बंजारा समाजाच्या विकासासाठी राज्य शासनाने संत श्री सेवालाल महाराज समृद्धी योजना चालू केली। मात्र त्या आचारसंहितेपूर्वी सदर योजना अंमलात आल्याने जास्त कालावधी त्यांना प्रस्ताव मागवण्यासाठी आणि बाकीच्या प्रोसेस करण्यासाठी कालावधी जास्त उपलब्ध नसल्याने या विभागाचे जे छत्रपती संभाजीनगर विभागाचे बांधकाम विभागातील विस्तार अधिकारी श्री वडते आणि या योजनेचे पूर्ण महाराष्ट्राचे मुख्य भोकरे साहेब यांनी या योजनेचं प्रशासकीय मान्य देताना मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार केलेला आहे। सरळ लोकांकडून आर्थिक देवाणघेवाण करून प्रशासकीय मान्यता देऊन आणि झालेलीच वेगवेगळ्या योजनेतली कामे त्याच कामांना परत मान्यता देऊन एक शासनाच्या चांगल्या योजनेच्या प्रकरणात शासनाच्या डोळ्यात धूळफेक करून आणि भटकेविमुक्तांना विकासापासून वंचित ठेवण्याचं एक षडयंत्र चालवलेलं आहे। त्यामुळे वडते आणि भोकरे साहेबांना सदर पदावरूनच नव्हे तर त्यांना या विभागातून तात्काळ हटवावे आणि त्यांच्या मालमत्तेची चौकशी करण्यात यावी। जर लवकरात लवकर यांच्या विरुद्ध कारवाई न झाल्यास त्यांच्या मालमत्तेची आणि त्यांच्या सगळ्या गैरव्यवहाराची SIT मार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी नंतर आम्ही आत्मदहनाचा अवलंब करू। शहरवासियांना एक सुवर्ण संधी। तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा। तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा। आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची। कुठेही जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज। अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात। वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो। फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो। प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे अकॅडमी।
पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दातार. मी रुचिरा स्वयंपाकघर सुरू करून 15 वर्ष झाली. सुरुवातीला रुचिरा स्वयंपाकघर सुरू करताना माझी आवड म्हणून सुरू केलं, पण त्याचं व्यवसायात हळूहळू रूपांतर झालं. रुचिरा स्वयंपाकघर हे स्वतःच्या जागेत 2009 पासून संभाजीनगर खडकेश्वर येथे सुरू आहे. तेथून मला अनेक साऱ्या ऑर्डर्स मिळत गेल्या. एका मोठ्या शाळेचं मला कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं. मी रोज 2200 लोकांना जेवण देत होते 5.5 वर्ष. नंतर मी पूर्ण कॉन्सन्ट्रेशन रुचिरा स्वयंपाकघर खडकेश्वर येथे केलं. तेथील फीडबॅक म्हणाल तर सगळी मेडिकलची मुलं जे घरापासून दूर राहतात त्या लोकांना आपल्या घरासारखं जेवण रुचिरामध्ये मिळतं असं प्रत्येकजण आनंदाने सांगत असतो मला. आणि मी तर म्हणते की तुम्ही ते पे करून जेवता, पण ते म्हणतात की नाही, पे हा भाग वेगळा आहे, पण आमच्या शुभेच्छा आणि सदिच्छा जास्त महत्त्वाच्या आहेत. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात आपण आपल्या घरच्यासारखं अन्नधान्य निवडून, भाज्या निवडून, अतिशय स्वच्छता राखून स्वयंपाक करतो. स्वयंपाकात घरगुती मसाले 80% वापरले जातात. माझा कटाक्ष क्वालिटी मेंटेन करण्यावर असतो, त्यामुळे मी किराणा जास्तीत जास्त चांगल्या क्वालिटीचा आणते. तसंच भाजीपाला जाधव मंडईतून आणते, त्यामुळे ताजा स्वच्छ भाजीपाला मिळतो. त्यामुळे आपल्या स्वयंपाकाची चवही उत्तम राखता येते आणि आरोग्यपूर्ण स्वयंपाक होतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडीएन बातमीपत्र. वाळूचा हायवा सोडवण्यासाठी लाच घेताना तहसीलदारासह दोघेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले असून तहसीलदार सारंग चव्हाण यांच्या साथीदाराने 1,10,000 रुपयांची लाच घेतली. या दोघांना अहिल्यानगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतलाय. गोदावरी नदीच्या पात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी हिरडपुरी येथे महसूल विभागाच्या पथकाने वाळूचा हायवा पकडला होता. तो सोडवण्यासाठी तहसीलदार सारंग चव्हाण त्यांच्या साथीदाराने 1,10,000 रुपयांची लाच घेतली. या दोघांना अहिल्यानगर लाचलुचपत विभागाच्या पथकाने सोमवारी पकडलं. ही कारवाई सोमवारी संध्याकाळी 7 वाजता हिरडपुरी येथे झाली. हिरडपुरी फिर्यादीचा हायवा महसूल विभागाने 10 दिवसांपूर्वी जप्त केला होता. त्यासाठी त्याला 1,50,000 रुपयांचा दंड आणि आरटीओचा 35,000 रुपयांचा दंड भरावा लागला. तरीही तिघांनी हायवा सोडवण्यासाठी 3 लाखांची लाच मागितली. तडजोडीनंतर 2 लाख रुपये देण्याचं ठरलं. त्यातील 90,000 रुपये 8 दिवसांपूर्वी देण्यात आले होते, तर उर्वरित 1,10,000 रुपये सोमवारी देण्याचं ठरलं होतं. हे पैसे घेताना दोघेही जाळ्यात अडकले. या प्रकरणी सारंग चव्हाण, खासगी व्यक्ती सलीम शेख व महसूल सहाय्यक हरीश शिंदे यांच्यावरती पैठण येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. खुलताबाद तालुक्यातील घोडेगाव धामणगाव येथील शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं असून घोडेगाव व धामणगाव येथील शेतकऱ्यांनी त्यांच्या ताब्यातील जमिनीच्या सातबारावरती दाखवलेले पोटखराब क्षेत्र काढून टाकण्याच्या मागणीसाठी सदर आंदोलन सुरू केल्याची माहिती शेतकऱ्यांनी एडीएन सोबत बोलताना दिली आहे. आज या ठिकाणी 3 मार्च 2025 रोजी मौजे, घोडेगाव व धामणगाव
या ठिकाणचे जे काही शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यावर गेल्या 40 वर्षापासून अन्याय होतो आहे आणि तो अन्याय दूर करण्यासाठी पॅन्थर्स रिपब्लिकन पार्टीच्या माध्यमातून आज खुलताबाद तहसीलसमोर आम्ही उपोषणाला बसलेलो आहोत. माझं नाव राजानंद सुरतकर. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय यांनी इसवी सन 2013ला एक जी.आर. काढला आणि त्या जी.आरला 2024ला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांनी एक जी.आर. काढून तो मंजुरीसाठी शासनाकडे दिला आणि तो कलेक्टर ऑफिसला आजही आहे. कलेक्टरने आदेशही दिलेले आहेत तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांना, परंतु या तहसील स्तरावरून तलाठी मंडळाधिकारी त्या जी.आरमध्ये जे काही मागणी केलेली आहे त्या मागणीचं या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं अंमलबजावणी केल्या जात नाही आणि अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही निवेदन दिलं. आमच्या निवेदनाला त्या ठिकाणी दाबण्याचा प्रयत्न केला जातो आणि ही जी मंडळी उपोषणाला बसलेली आहेत ह्या उपोषणासाठी यांना जी काही कागदपत्र मागवली होती त्या जमिनीचा 7/12 मागवला असेल, फेरफार मागवला असेल, त्या जमिनीमध्ये या लोकांनी गेल्या 40 वर्षापासून कापूस, ऊस इत्यादी प्रकारची पिकं काढलेली आहे, परंतु त्यामध्ये नुकसान झालं. त्यावेळेला नुकसान भरपाई मिळाली नाही. नुकसान भरपाई मिळणे काळाची गरज होती. पंतप्रधान योजनेच्या माध्यमातून वर्षाला 6,000 रुपये दिले जातात, ते या शेतकऱ्याला मिळाले नाही आणि वर्ग 1मध्ये केल्याच्यानंतर शासनाचे जे काही आदेश असतील, ज्या काही योजना असतील, जे काही अनुदान असेल, नुकसान भरपाई असेल ती या शेतकऱ्यांना मिळेल आणि तो न्याय मिळण्यासाठीच आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहोत. आम्हाला 1976मध्ये जी जमीन वाटप शासनानं केली ती जमीन शासनानं पुन्हा त्या जमिनीचा सर्वे नंबर होता 62 आणि त्या जमिनीचा गट नंबर झाला 86. त्या गटातून माझ्या वडिलाचं नाव उडवलं गेलं. बरं ठीक आहे, उडवलं गेलं तर ती जमीन तहसील महसूल विभागानं ती जमीन वन विभागाच्या ताब्यात दिली, वन विभागाला वर्ग केली. मग त्याच्यातून त्या वन विभागानं काही लोकाला जमीन, आमच्या 13पैकी काही लोकाला जमीन त्यांना वाटप केली. त्याच्यातून मी बाहेरगावी पोट भरायला गेलो असताना ही जमीन मला काही भेटली नाही, मला काही दिलं नाही. आता मला झाले 20 वर्षे. 8 मार्च रोजी इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालयामध्ये रोटरीतर्फे रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला असून सदर रोजगार मेळाव्याचा लाभ घेण्यासाठी उमेदवारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन आज एका पत्रकार परिषदेत करण्यात आलंय. एक महत्त्वाचा जो उपक्रम आहे त्यामध्ये तरुणांना जिथे रोजगार उपलब्ध आहे तो उपलब्ध कसा करता येईल या दृष्टीने जे उद्योजक आहेत किंवा जिथे नोकऱ्या मिळतात अशा उद्योजकांशी संपर्क करून रोटीने त्यांचा शब्द टाकून या सर्वांना या जॉब फेअरमध्ये आपण निमंत्रित केलेले आहे आणि औरंगाबाद आणि इतर ठिकाणचे बऱ्याच ठिकाणचे जे उद्योजक आहेत त्यांचे स्टॉल्स इथे लागणार आहेत आणि याच्यामध्ये विविध स्तरांवर ज्या काही नोकऱ्या उपलब्ध आहेत त्या नोकऱ्या तरुणांना आपल्याला कसे देता येईल या दृष्टीनं हा उपक्रम आपण घेतलेला आहे. हा उपक्रम आपण गेल्या वर्षी पण घेतलेला होता. हा दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी आपल्याला जे यश मिळालं ते यश मिळाल्यानंतर असं आम्हाला लक्षात आलं की हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे आम्ही हा दुसऱ्या वर्षीसुद्धा हा कार्यक्रम घेतलेला आहे. मागच्या वर्षीपेक्षा दुप्पट संख्येने याच्यात उद्योजक आलेले आहेत, त्यांचे स्टॉल्स इथे लागत आहेत आणि तरुणांना आणि इतरांना रोजगार उपलब्ध करून कसं मार्गी लावता येईल हा एक रोटरीचा एक उपक्रम आहे आणि त्या उपक्रमाअंतर्गत स्वाती स्मार्ट यांच्या पुढाकाराकडे यांच्या अध्यक्षतेखाली आपण ह्या वर्षी जॉब फेअर घेत आहोत आणि औरंगाबादमधील सर्व रोटरी क्लब्स जे आहेत 9 रोटरी क्लब्स आहेत हे सगळे याच्यात सहभागी आहेत. सगळ्यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम घेत आहोत आणि तो यशस्वी व्हावा या दृष्टीने आपण सर्वांनी प्रसिद्धी त्याला व्यवस्थित द्यावी. त्यामुळे जास्तीत जास्त संख्येत विद्यार्थी, मुलं, गरजवंत हे सगळे इथे आले पाहिजेत. त्यांना तिथं इंटरव्ह्यू घेतले जातील आणि जागेवरच बऱ्याच कंपनीज जागेवरच अपॉइंटमेंटसुद्धा देतील अशी आम्हाला खात्री आहे. फक्त
ह्याची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि तरुणांपर्यंत पोहोचली पाहिजे. गरजूंना त्याची माहिती झाली पाहिजे आणि ते आले पाहिजेत. हाच दृष्टिकोन ठेवून आजची ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे. भव्य रोजगार मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे. तर एका छताखाली सर्व विद्यार्थ्यांना किंवा ज्यांना गरज आहे नोकरीची अशा सगळ्यांना नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात अशा दृष्टिकोनातून हा जॉब फेअर आम्ही अरेंज केलेला आहे. याच्यासाठी आपल्याकडे जवळजवळ 35 कंपन्या येणार आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला मुख्यत्वे अकाउंटंट, क्लार्क, टेलिकॉलर, IT ऑफिसर, ज्युनियर ऑफिसर, रिकव्हरी ऑफिसर, कॅशियर, कॉम्प्युटर आणि नेटवर्किंग, सेल्स ऑफिसर किंवा अशा पद्धतीच्या बऱ्याच आपल्याला नोकऱ्या आपल्याकडे उपलब्ध होणार आहेत. ह्या नोकऱ्या जशा संभाजीनगरमध्ये आहेत तसंच यावेळेस आपण मुंबई, पुणे, बेंगलोर आणखीन काही परदेशातल्या नोकऱ्यासुद्धा उपलब्ध आहेत. तर त्या दृष्टिकोनातून ज्यांना गरज आहे नोकरीची किंवा ज्यांना एका ठिकाणी सगळी माहिती मिळावी असं वाटत असेल तर त्या सगळ्यांनी ह्याचा नक्की लाभ घ्यावा. हे संपूर्ण जे जॉब फेअर आहे ते हे फ्री असणार आहे. ह्याच्यासाठी कुठलेही चार्जेस लावले जाणार नाही आहेत. इथं कंपन्यांची लोक येणार आहेत. आणखीन त्यानुसार ते तुमचे इंटरव्ह्यू घेतील. आणखीन तुम्हाला नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. तर ह्याच्यासाठी आम्ही रोटरी परिवार औरंगाबाद, त्याचबरोबर इक्विटास डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी जी आहे त्यांचं ट्रस्ट, आणखीन महिला कॉलेज, इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय असे तिघं मिळून हा संयुक्त विद्यमाना हा प्रोजेक्ट आम्ही इंदिराबाई पाठक महिला महाविद्यालय येथे 8 मार्च रोजी सकाळी 9 ते 3 या वेळात आयोजित केलेला आहे. तर सगळ्यांनी याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करते. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबरोबरच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी ऑल इंडिया पॅन्थर सेना राष्ट्रीय अध्यक्ष दीपक केदार यांनी केली आहे. संतोष देशमुख हत्याकांडानंतर पहिल्या दिवसापासून राज्यभर जे मोर्चा आणि आंदोलनं झाली त्या सभेतून धनंजय मुंडेचा राजीनामा घेतला पाहिजे ही आम्ही मागणी केली आणि सभेतून भाषणातून आम्ही हे सुद्धा सांगितलं होतं की पाणी मागितलं तर लघवी केली. त्यावेळेस अनेकांनी आमच्यावर विश्वास ठेवला नाही, परंतु आम्ही लढत राहिलो, संघर्ष करत राहिलो आणि त्या दबावातून CIDने चांगली चौकशी करून जे काही रिकव्हर झालंय आणि काल जे महाराष्ट्राने फोटोच्या माध्यमातून चित्र बघितलंय, समग्र महाराष्ट्र हळहळ व्यक्त करतोय आणि फोटो बघितल्यानंतर धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्य सरकारने स्वीकारलेला आहे. आता नैतिकतेने राजीनामा दिला असं म्हणता येत नाही, तर यांचा पर्दाफाश झाला म्हणून राजीनामा द्यावा लागला हे वास्तव आहे. मी तर अशी मागणी करतोय ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीने, पुण्याचं विक्रम गायकवाडचं प्रकरण असेल, परभणीचं सोमनाथ सूर्यवंशीचं प्रकरण असेल, स्वारगेटचं बलात्काराचं प्रकरण असेल, संतोष देशमुखचं प्रकरण असेल, लातूरचं माऊली सोटचं प्रकरण असेल, राज्यभर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. धनंजय मुंडेच्या राजीनाम्याचं आम्ही स्वागत करतो, परंतु राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे आणि नव्याने या ठिकाणी भूमिका घेतल्याशिवाय राज्यासमोर आता पर्याय नाही. कारण राज्यभर गुन्हेगारी, महिलांच्या असुरक्षितता असेल, अक्षरशः जतच्या सांगलीमध्ये 5 वर्षाच्या चिमुरडीवरती बलात्कार करून हत्या करून तिचा मृतदेह पेटीत टाकला, तर या घटना सुद्धा नाकारता येणार नाही. केंद्रीय मंत्र्याच्या मुलीची छेड काढली जाते. त्यामुळे राज्यात हे सरकार आता बरखास्त केलं पाहिजे आणि राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे अशी सुद्धा ऑल इंडिया पॅन्थर सेना मागणी करत आहे. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. अखेरकार संतोष देशमुख यांच्या हत्येला 2 महिन्यांनंतर मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारल्याची माहिती. तर मंत्री धनंजय मुंडे, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक. विधिमंडळाच्या पायऱ्यांवरती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.